सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं आता एकच खळबळ उडाली। या संदर्भात आमदार सुरेश धस यांनी अजित पवार यांची भेट घेतली। संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी फरार असून या आरोपीला तात्काळ अटक करावी, तसंच देशमुख हत्येप्रकरणी SIT स्थापन करून चौकशी करावी अशी मागणी सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे। संतोष देशमुखचा आज 10वा आहे। 10वा असून सुद्धा 10व्या दिवशी आरोपी अटक झालेले नाहीत। ते लवकरात लवकर आरोपी अटक व्हावे आणि आजच्या आज SITची म्हणजे स्थापना होऊन त्या SITकडे लगेच्या लगेच तपास जावा अशा प्रकारची मागणी आता आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार। आणि एक ब्रेकिंग न्यूज हाती येते थेट नागपुरातून। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील हे 2 दिवस अधिवेशनात नव्हते। आता जयंत पाटील अधिवेशनासाठी नागपुरात पोहोचले। जयंत पाटील सुद्धा आज नागपुरात सहभागी होणार आहेत। 2 दिवस जयंत पाटील अधिवेशन सुरू झालं तरी नागपुरात नव्हते। अजित पवारही नव्हते। अर्थात जयंत पाटील हे सातारा सांगली या त्यांच्या जिल्ह्याच्या परिसरात होते, तर अजित पवार हे आजारी होते, त्यांची तब्येत बरी नव्हती। पण 2 राष्ट्रवादीचे हे 2 नेते 2 दिवस अधिवेशनात नव्हते आणि आज जयंत पाटील हे नागपुरात अधिवेशनासाठी हजर झाले आहेत। विधान भवनाच्या परिसरातली ते पोहोचल्याची ही ताजी दृश्य आपण पाहतो। उदय, अजितदादा नव्हते, आजारी होते, पण जयंत पाटीलही नव्हते, आज तेही अधिवेशनात हजर झालेत। मिलिंद, आपण बघतोय की आजारी असल्याचं सांगितलं जात आहे, मात्र हे आजारपण खरंच आजारपण आहे का राजकीय आजारपण आहे अशी प्रश्न जे आहेत ते निर्माण झालेले आहेत। जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आहेत आणि ते देखील आता 4 दिवसानंतर विधिमंडळात दाखल झालेले आहेत। आज ते विधिमंडळाच्या कामकाजात सहभाग देखील करणार असल्याची माहिती मिळते। काही मिनिटांपूर्वीच त्यांचं आगमन झालेलं आहे। ते आगमन झाल्यानंतर त्यांना विचारण्यात आलं की इतके दिवस तुम्ही विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी का नाही झालं। त्यावेळेला त्यांनी कोणती प्रतिक्रिया दिली नाही, मात्र मी आज आलेलो आहे, त्यामुळे आज मी कामकाजात सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। 4 दिवसानंतर जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हे आज विधान भवनामध्ये दाखल झाले आहेत। बरं, आपण या दृश्यांमध्ये पाहतो आहोत वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या आमदारांसोबत गप्पा मारत मारत त्यांच्या खास पद्धतीने जयंत पाटील पोहोचलेत सभागृहाकडे। अगदी बरोबर, आपण बघतोय की जयंत पाटील हे दाखल झालेले आहेत। त्यांच्या येण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील VIP गेटमधून विधान भवनामधून दाखल झालेले आहेत। ते देखील आजारी असल्याचं सांगितलं जात आहे, मात्र हे राजकीय आजारपण आहे का असा देखील प्रश्न विचारला जात आहे। त्या पाठोपाठ जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आहेत। ते देखील आज 4 दिवसानंतर विधान भवनात दाखल झालेले आहेत। त्यामुळे विधिमंडळ अधिवेशनात एकंदरीत नाराजीचा सूर जो आहे तो देखील दिसून येत आहे। उदय, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। या भेटीवरून अमोल मिटकरी यांनी सूचक विधान केलंय। सत्तेबाहेरचे अस्वस्थ लोक अजित पवार यांची भेट घेत आहेत, त्यात शशिकांत शिंदे यांचाही समावेश असल्याचं मिटकरी म्हणाले। विरोधी बाकावर जीव रमत नाही असं शशिकांत शिंदे म्हणाले होते, त्यामुळे उगाच ते अजितदादांची भेट घेणार नाहीत असं वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलं आहे। लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना शुभेच्छा देणं कर्तव्य आहे। आज अजितदादांची भेट झाली नव्हती, त्यांची 2 दिवस मी भेट घेऊन शुभेच्छा द्यायच्या होत्या आणि त्यांना मी भेटीसाठी वेळ मागितला, त्यांनी वेळ दिला आणि आज सकाळी 8 वाजता जाऊन त्यांना मी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। उपमुख्यमंत्री राज्याचे झाले म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो।